नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 2 ऑगस्ट 2024 वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी इन डिटेलमध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। आजची जी काही डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण अनुसूचित जाती, ला निना, ढगफुटी, ऑलिम्पिक स्पर्धा, आर्थिक सर्वेक्षण, झुमर नृत्य आणि पार्किन्सन डिसीज या संदर्भात ज्या काही प्रश्न आहेत किंवा ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी आपली पहिली न्यूज आहे ती आहे अनुसूचित जाती SC कॅटेगरी या समुदायासंदर्भात। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। AC मध्ये उपवर्गीकरण अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। तुम्हाला माहित असेल की आपल्याकडे रिझर्वेशन आहे, त्या ठिकाणी SC कॅटेगरी, ST कॅटेगरी आणि OBC कॅटेगरीचे जे काही आपले बांधव आहेत त्यांना या ठिकाणी आपण आरक्षण देतो। मग या ठिकाणी मागच्या कित्येक वर्षापासून SC असेल, ST असेल या कॅटेगरीमध्ये रिझर्वेशन आहे, परंतु या ठिकाणी SC कॅटेगरीमध्येही अशा काही जाती आहेत की त्या अतिशय मागास जाती आहेत। मग त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, उपवर्गीकरण करावे लागेल, म्हणजे त्या जातींना आवश्यक त्या सुविधा किंवा आवश्यक त्या अपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी भेटतील। आणि त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे जे काही 7 सदस्यीय घटनापीठ आहे त्या घटनापीठाने त्या ठिकाणी निर्णय दिला आहे आणि त्या संदर्भात या ठिकाणी आपल्या समोर ती न्यूज आहे। सरळ या न्यूजला धरून जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अनुसूचित जातींना मान्यता देण्यात आली आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही कलम 341 आहे या कलम 341 च्या अंतर्गत आपल्याकडे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये अनुसूचित जातींना मान्यता देण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया प्रश्न क्रमांक 2। अनुसूचित जातींची यादी तयार करण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे किंवा कोणाकडून भारतामधील जी काही अनुसूचित जातीची यादी आहे तिच्यामध्ये एखादी जातीला ऍड केलं जाऊ शकतं किंवा ज्या जाती ऑलरेडी अनुसूचित जातीच्या लिस्टमध्ये आहेत त्यांना या ठिकाणी रद्द केलं जाऊ शकतं किंवा काढलं जाऊ शकतं। तर मित्रांनो, हा जो पूर्ण अधिकार आहे तो या ठिकाणी आपल्या देशामध्ये आपल्या देशाचे प्रथम नागरिक असणारे राष्ट्रपतींना आहे। राष्ट्रपतीकडे शिफारस केली असता एखाद्या समुदायाला या ठिकाणी SC कॅटेगरीमध्ये किंवा ST कॅटेगरीमध्ये टाकलं जाऊ शकतं किंवा त्या समुदायाला त्या पर्टिक्युलर कॅटेगरीमधून काढवलं जाऊ शकतं, म्हणजे तो पूर्णच्या पूर्ण जो अधिकार आहे तो या ठिकाणी आपल्या देशाच्या राष्ट्रपतींना देण्यात आला आहे। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी ला निना संदर्भात आहे। तर या ठिकाणी न्यूज पाहूया। राज्यात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 3 वर तुम्हाला दिसून जाईल। मित्रांनो, या न्यूजमध्येच एक छोटीशी न्यूज तुम्ही या ठिकाणी पाहताय, ला निना महिना अखेरीस सक्रिय होणार अशा प्रकारची ती न्यूज आहे। या ठिकाणी अल निनो आणि जे काही ला निना आहे यांचं आपल्या मान्सूनसाठी खूपच महत्त्व आहे किंवा त्यांचा जो प्रभाव आहे आपल्या मान्सूनवर अधिक होत असलेला आपल्याला दिसतो। आणि या ठिकाणी ला निनावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। ला निना हा कोणत्या हवामानाच्या घटनेच्या विरोधी टप्पा आहे किंवा विरुद्ध टप्पा आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी 2 प्रकारच्या हवामान घटना आहे, ज्यामध्ये एक आहे ला निना आणि दुसरी आहे अल निनो। जेव्हा जागतिक स्तरावर अल निनोची परिस्थिती असते तेव्हा भारतामध्ये मित्रांनो दुष्काळ पडतो, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। मागच्या वर्षी आपल्या देशामध्ये जे काही पावसाचं प्रमाण कमी झालं याचं मुख्य कारण म्हणजे त्या ठिकाणी जागतिक स्तरावर ला निना सक्रिय होता, परंतु या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस अल निनोच्या ऐवजी ला निना त्या ठिकाणी येईल आणि ला निना जेव्हा निर्माण होतो तेव्हा भारतामध्ये जे काही पावसाचं प्रमाण आहे ते अधिक होताना आपल्याला दिसतं। म्हणजे या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्याच्या शेवटी जो काही ला निना आहे तो या ठिकाणी सक्रिय होताना आपल्याला दिसेल, म्हणजे या ठिकाणी जे काही पावसाचं प्रमाण आहे शेवटी या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसेल। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी ला निना संदर्भात आहे। कोणत्या महासागरात प्रामुख्याने ला निना घटनाशी संबंधित आहे किंवा कोणता महासागर या ठिकाणी प्रामुख्याने ला निना
अल निनो या घटनाशी संबंधित आहे। तर मित्रांनो, आपल्या जगातील सर्वात मोठा जो काही महासागर आहे, ज्याला या ठिकाणी आपण पॅसिफिक महासागर म्हणतो, मराठीमध्ये आपण त्याला प्रशांत महासागर म्हणतो, या प्रशांत महासागराशी संबंधित प्रामुख्याने आपल्याला ला निना आणि अल निनोच्या या ज्या घटना आहेत त्या दिसतात। पाहूया आजची आपली पुढची न्यूज, जी की मित्रांनो या ठिकाणी ढगफुटी संदर्भात आहे। सरळ न्यूज पाहूया। हिमाचल उत्तराखंड मध्ये ढगफुटी अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 8 वर तुम्हाला दिसून जाईल। या ठिकाणी ढगफुटी म्हणजे काय आणि हे या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जी ढगफुटी असते किंवा ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो त्या ठिकाणी ढगफुटी झाली असे या ठिकाणी म्हटलं जातं। मग या ठिकाणी पहा, ढगफुटी केव्हा होते, तर ढगफुटी ही प्रामुख्याने जो काही पर्वतीय प्रदेश असतो किंवा जो काही डोंगराळ प्रदेश असतो त्या प्रदेशामध्ये होताना आपल्याला दिसते। ढगफुटी केव्हा झाली असं आपण म्हणतो, एका छोट्याशा प्रदेशामध्ये एका छोट्या कालावधीमध्ये किंवा कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर जो काही पाऊस पडतो त्याला या ठिकाणी आपण ढगफुटी, त्याला या ठिकाणी आपण क्लाउड बर्स्ट असे म्हणतो। आणि तशा प्रकारची ढगफुटी हिमाचल उत्तराखंडमध्ये सध्या झाली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विविध नद्यांना पूर आले आहेत आणि त्या संदर्भात एकूण न्यूज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। सरळ या ठिकाणी या न्यूज धरून जे प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 5, ढगफुटी म्हणजे काय अशा प्रकारचा बेसिक आणि सरळ प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आला आहे। तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ढगफुटी म्हणजे अशा एक प्रकार हवामानाचा की ज्यामध्ये कमी क्षेत्रामध्ये कमी कालावधीत अचानक मोठ्या प्रमाणावर पडणारा मुसळधार पाऊस, अशा प्रकारची जी काही परिस्थिती निर्माण होते त्याला या ठिकाणी आपण ढगफुटी असे म्हणतो। प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 6, ढगफुटी कोणत्या प्रकारच्या भौगोलिक स्थानावर होण्याची शक्यता जास्त असते। तर मित्रांनो, या ठिकाणी ज्या काही ढगफुटीच्या घटना आहेत त्या प्रामुख्याने पर्वतीय प्रदेश म्हणजे जो काही डोंगराळ प्रदेश आहे त्या भागामध्ये होताना आपल्याला दिसतात। हिमाचल असेल, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, आसाम, नागालँड ही जी राज्य आहेत या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जो काही प्रदेश आहे तो पर्वतमय प्रदेश आहे आणि या राज्यामध्येच मोठ्या प्रमाणावर ढगफुटीच्या घटना होताना आपल्याला दिसतात। प्रश्न क्रमांक 6 योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा संदर्भात आहे। सरळ जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। स्वप्नील कुसळेला ऐतिहासिक कांस्य पदक अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 14 वरती तुम्हाला दिसू जाईल। तर मित्रांनो, या ठिकाणी मराठमोळा स्वप्नील याला या ठिकाणी ऑलिम्पिकच्या स्पर्धामध्ये कांस्य पदक भेटले आहे आणि एकूण त्या संदर्भात ती न्यूज आहे। महाराष्ट्राला भेटलेले हे दुसऱ्या क्रमांकाचे कांस्य पदक आहे आणि एकूण त्या संदर्भात ती न्यूज या ठिकाणी आहे। या न्यूजला धरून जे काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। महाराष्ट्राला पहिले ऑलिम्पिक पदक कोणी मिळवून दिले अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी 1952 साली ज्या काही ऑलिम्पिकच्या स्पर्धा झाल्या त्या ठिकाणी कुस्ती या क्रीडा प्रकारामध्ये आपल्या महाराष्ट्राला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देण्याचं कार्य खाशाबा जाधव यांनी केलं होतं। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 चं योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्राच्या स्वप्नीलने नेमबाजीच्या कोणत्या प्रकारात पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक जिंकले आहे अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की स्वप्नीलने नेमबाजीच्या प्रकारामध्ये जे काही कांस्य पदक जिंकले आहे ते या ठिकाणी 50 मीटर रायफल 3 पोझिशन या प्रकारामध्ये जिंकले आहे। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 चं योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी झुमर या नृत्य प्रकारा संदर्भात आहे। सरळ प्रश्न विचारण्यात आला आहे की झुमर नृत्य कोणत्या राज्यात उगम पावते किंवा कोणत्या राज्यामध्ये झुमर नृत्य हा एक नृत्याचा प्रकार आपल्याला आढळतो। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्या देशामध्ये जे काही उत्तर पूर्व राज्यामध्ये जे काही आसाम राज्य आपल्याला दिसतं, या आसाम राज्यामध्ये एक प्रसिद्ध झुमर नृत्य या ठिकाणी आपल्याला दिसतं। प्रश्न क्रमांक 9 योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी पार्किन्सन डिसीज संदर्भात आहे, पार्किन्सन या आजारा संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट पार्किन्सन डिसीज। तर मित्रांनो, या ठिकाणी स्टेटमेंट क्रमांक 1 पाहूया। इट इज अ प्रोग्रेसिव्ह न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर दॅट अफेक्ट्स द नर्वस सिस्टीम। स्टेटमेंट 2, there are no blood or radiological tests are available to diagnose Parkinson disease. Select the incorrect statement that is our question. म्हणजे या ठिकाणी वरील जे काही 2 स्टेटमेंट आहेत यापैकी
चुकीचं जे काही स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी स्टेटमेंट पहिलं जर पाहिलं तर ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जो काही पार्किन्सन डिसीज आहे तो प्रामुख्याने जे काही आपली नर्वस सिस्टीम आहे त्या नर्वस सिस्टीमवर अटॅक करतो, ज्यामुळे या ठिकाणी जे काही आपलं बॉडीचं बॅलन्स आहे ते बॉडीचं बॅलन्स आणि स्वतःला कंट्रोल करणं हे या ठिकाणी अशक्य होतं। म्हणजेच या ठिकाणी आपलं विधान 1 बरोबर आहे आणि त्याचबरोबर विधान क्रमांक 2 ही अगदी बरोबर आहे। या ठिकाणी पार्किन्सन डिसीजला ट्रीट करण्यासाठी आवश्यक असणारे कसल्याही ब्लड किंवा रेडिओलॉजिकल ज्या काही टेस्ट आहे त्या टेस्ट सध्या तरी आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत। म्हणजेच मित्रांनो, वरील दोन्ही स्टेटमेंट आपली बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय डी, नायदर वन नॉर टू स्टेटमेंट इज रॉंग। तर अशा प्रकारे मित्रांनो, दिनांक 2 ऑगस्ट जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या सर्व अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील। आणि विशेष बाब म्हणजे येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपण या ठिकाणी जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF त्या ठिकाणी आपण अवेलेबल करणार आहोत। आज इथेच थांबूया, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।